नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याची भाजी. एकदम सोपी आणि चविष्ट करणार आहोत. तर चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी याचा मसाला तयार करून घेते. आपल्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घेऊ शकता. त्यामध्ये हळद, धना पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून याची छान अशी पेस्ट बनवून घेऊया. इथं बघा, आता मी थोडं थोडं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेत आहे. आता आपली इथं ही पेस्ट तयार बनवून झालेली आहे. तर आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घेतलेलं आहे 1 चमचा आणि फोडणीसाठी मी ते जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे. ती छान अशी तडतडल्यावर यामध्ये मी आता आपण तयार करून घेतलेला मसाला आहे ना, तो टाकते. तोही छान असा भाजून घ्यायचा आहे. इथं बघा, आता मी हे छान असं भाजून घेते. हा मसाला तेल सुटस तोपर्यंत भाजायचा, म्हणजे याचा मसाल्यांचा कच्चा वास आपल्याला लागणार नाही भाजीत. इथं आपला छान असा मसाला भाजून झाला आहे आणि थोडं मी पाणी टाकत आहे, कारण खाली आपला मसाला लागून यासाठी. तेल सुटस तोपर्यंत छान असा हा मी मसाला भाजून घेतलेला आहे. आणि आता इथे मी चिरून घेतलेला भोपळा या कढईमध्ये टाकते. तोही छान असा भाजून घेऊ आपण. एकदम सोपी पद्धत आहे ही. तोंडी लावायला भाजी ही खूप छान लागते. वरण भात असेल तर त्याच्याबरोबर ही भाजी तोंडी लावू शकता तुम्ही. छान आता आपलं बघायला कलर किती छान आलेला आहे भोपळ्याला. आणि झाकण ठेवून याची छान अशी वाफ काढून घ्यायची. बिना पाणी घालता वाफेवर ही छान शिजते आणि टेस्टही खूप छान लागते. आता बघा, आपला भोपळा झाकण काढून मी हलवून घेते. दिसतोय किती छान बघा हा भोपळा. नंतर एकदा मी आता याला झाकण लावून घेते आणि छान असा आपला कमी गॅसवर भोपळा शिजून तयार होतो. इथे आपला भोपळा बघा शिजून तयार झालेला आहे, बिना पाण्याचा. किती छान. तुम्ही पण नक्की ट्राय करा हा एकदा. दिसतोय बघा किती छान. बिना वाटणाचा हा भोपळा आपला किती छान तयार झाला आहे. यामध्ये कोथिंबीर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातली तर काही चालतं, याला काही एवढं हे नाही. भोपळा आपला बघा किती छान दिसत आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.